आणखी एका हाय प्रोफाईल केसचा तपास दया नायक यांच्याकडे। माध्यमांमध्ये तुम्ही या बातम्या वाचल्या असतील। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। राहत्या घरी सुरक्षा व्यवस्था भेदून सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाला। त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। हल्ला गंभीर होता। या प्रकारानंतर बॉलिवूडमध्ये सुद्धा आता घबराट पसरली आहे। कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत विरोधक सरकारवर तुटून पडलेत। अवघ्या काही मिनिटातच सैफ अली खानवरील हल्ल्याची केस ही हाय प्रोफाईल बनली। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची बातमी बनल्यानं सरकार पुढे सुद्धा या केसचा तपास लावणं आवश्यक होतं। अशा वेळी तपास कोण करणार हा प्रश्न असतानाच यात एंट्री झाली ती गुन्हे शाखेची आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची। 2 दिवसांपूर्वी ते सैफ अली खानच्या घराबाहेरही दिसले होते। टाईट काळा टी शर्ट, त्यातून बाहेर डोकावणारे बायसेप्स आणि निळी जीन्स अशा ॲग्रेसिव्ह लुकमध्ये दया नायक दिसून आले होते। त्यानंतर ते सैफवर उपचार सुरू असलेल्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेरही दिसून आले होते। नायक यांच्याकडे तपासणीसाठी येणारी ही पहिलीच हाय प्रोफाईल केस नाहीये। यापूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक पदार्थ तपासात नायक यांची भूमिका महत्त्वाची होती। नुकतंच अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडेच दिला होता। माजी मंत्री आणि बॉलिवूडशी अत्यंत घनिष्ठ संबंध असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपास टीममध्येही दया नायक आहेत। पण या सगळ्याच हाय प्रोफाईल केसेसच्या तपासासाठी दया नायकच का लागतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत नायक हे 1995-96 मध्ये पोलीस भरती झाले। तेव्हापासून त्यांचा कायमच अंडरवर्ल्ड, बॉलिवूड आणि हाय प्रोफाईल लोकांशी संबंध आलाय। भरती झाल्याच्या दिवसापासूनच नायक यांची बंदूक बोलू लागली। अंडरवर्ल्ड आणि मुंबईतील कुख्यात गुंडांमध्ये नायक यांची भीती बसली। मुंबईत अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड कनेक्शनची दबक्या आवाजात चर्चा होत असते। शिवाय त्यांचं पहिलं पोस्टिंगही जुहूमध्येच होतं। हेच कारण नायक यांचा बॉलिवूडशी संबंध येण्यास कारणीभूत ठरलं। गुन्हेगारांचा सफाया करत असतानाच नायक यांची बॉलिवूडशी जवळीक वाढली होती। त्यांनी त्यांच्या एनेहोल गावात शाळा उघडली आहे। ही शाळा त्यांच्या आई राधा नायक ट्रस्टच्या नावानं चालवली जाते। या शाळेच्या उभारणीसाठी दया नायक यांना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदत केली होती। 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन करण्यात आलं। पण काही काळानंतर दाऊद आणि छोटा राजनच्या मदतीने ही शाळा उघडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। या आरोपानंतर त्यांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यात ते निर्दोष ठरले। नायक यांची अभिनेत्यांसोबतच बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत उठबस आहे। अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिकाही साकारली आहे। आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडमध्ये 20हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले। अब तक 56, आन मॅन ॲट वर्क, डिपार्टमेंट, कगार, लाईफ ऑन द एज आणि रिस्क अशा चित्रपटांमध्ये दया नायक यांचा रोल आहे। थोडक्यात बॉलिवूड सोबत दया नायक यांचा जुना कनेक्ट आहे। आता नायक यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं खबऱ्यांचं नेटवर्क हे संपूर्ण भारतात पसरल्याचं बोललं जातं। या नेटवर्कमधून त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळत असते। दया यांनी दहशतवादी संघटनांपासून ते अंडरवर्ल्डमधील खंडणीखोरांपर्यंत 300हून अधिक कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे। कुख्यात गुंडांसह तब्बल 87 जणांना त्यांनी ठार केले। 99 ते 2003 या दरम्यान दाऊदचा भाऊ छोटा राजनच्या टोळीचाही त्यांनी सफाया केलाय। या दरम्यान विविध आरोपांमुळे ते 2 वेळेस निलंबितही झाले होते, पण त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आलं। पण बॉलिवूड सोबत असलेल्या याच जवळीकतेमुळे नायक यांच्याकडे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डशी संबंधित प्रकरणांचा तपास दिला जात असावा। नुकतंच अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडेच देण्यात आला होता। त्यापाठोपाठ बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपास टीममध्येही ते आहेत। आता सैफ अली खान प्रकरणातही त्यांची एंट्री झाली आहे। आता या प्रकरणात दया नायक यांना कसा आणि काय ब्रेक थ्रू मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण मंडळी, या सगळ्याच घडामोडींची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहणारच आहोत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लेट्स अप मराठी।